राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर पुणे सायबर पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात केवळ सामान्य सोशल मीडिया युजर्स नाहीत, तर सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दीपाली सय्यद, संगीता तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांसारख्या बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे। नाशिकच्या अशोक खरात भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकर यांच्याशी असलेले त्यांचे जुने फोटो वापरून त्यांची अश्लील भाषा, बदनामीकारक पोस्ट आणि धमक्यांच्या माध्यमातून मानहानी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तेव्हा आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे, कोण आहेत हे 19 जण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि रुपाली चाकणकर यांनी आपल्या तक्रारीत काय मोठे खुलासे केलेत, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। रुपाली चाकणकर यांचा हा वाद काय आहे हे आधी थोडक्यात समजून घेतलं तर या प्रकरणाची सुरुवात झाली नाशिक इथून। नाशिकमधील ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांना एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या निमित्ताने त्यांची खरात यांच्याशी ओळख झाली होती आणि मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी त्या तिथे जात असत। मात्र खरात यांना अटक झाल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून समोर आल्यानंतर त्यांच्यासोबतचे जुने सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ वापरून सोशल मीडियावर चाकणकर यांच्यावर असंबद्ध आरोप करण्यास सुरुवात झाली। 20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासत असताना सुमारे 19 वेगवेगळ्या अकाउंट्सवरून अत्यंत बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट पसरवल्याचं चाकणकर यांच्या निदर्शनास आलं। रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर आणि सायबर पोलिसांनी तपास करत 19 जणांविरोधात FIR नोंदवलाय। यामध्ये नामांकित राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यांचा समावेश होता। प्रमुख राजकीय व सामाजिक चेहरे म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दीपाली सय्यद, संगीता तिवारी, डॉक्टर आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश आहे। त्यासोबतच पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसिन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे। आणि इतर पोस्ट करते व अकाउंट्स जे आहेत यामध्ये ॲडव्होकेट अशोक बेदरे, अश्विनी खाडे, राजश्री सरमिंदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख आणि लॉजिकल सिद्धांत हे अकाउंट आहेत। त्याचबरोबर अश्लील कमेंट्स करणारे मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी या पोस्टवर लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्स केल्याचा ठपका ठेवून विनयभंग व मानहानीचा आरोप लावलाय। या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी सर्व बदनामीकारक पोस्टचे पुरावे आणि स्क्रीनशॉट पोलिसांकडे सुपूर्द केले। यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला असून सामाजिक मानहानी झाल्याचं त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले। पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 75 1 4 78 79 353 2 356 2 45 49 3 5 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 67 अ अन्वये गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। सोशल मीडियाचा गैरवापर करून राजकीय आणि वैयक्तिक हेतूने कुणाचीही बदनामी करणं किती महागात पडू शकतं हे यावरून समोर आलं। आता पोलीस या प्रकरणात पुढील काय कठोर कारवाई करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे? राजकीय वैमनस्यातून सोशल मीडियावर होणाऱ्या या चिखलफेकीबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।